जागृतीची वळवण एक तयाचे लक्षण जे विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे तेणे साधन करावे थोरी व सांडुनी साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला त्याहुनी मुमुक्ष भला ज्ञानाधिकारी तेव्हा शिष्ये केला प्रश्न कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी याचे उत्तर श्रेतयांसी पुढीलीसे समासी सावध श्रोती अथेसी अवधान द्यावे. श्री समर्थ रामदास म्हणतात जो जागा असतो त्याला स्वप्नातील बाबी खोट्या आहेत हे समजते परंतु तो झोपलेला आहे त्याला खरा भास होतो. झोपलेला जो असतो त्याला ते खरे भासते जाऊन भुलविले जाते परंतु झोपेतून जागे झालो की त्याचेही भय नाहीसे होतो. म्हणून समर्थांनी इथे स्पष्ट केले आहे की या अविद्यारूपी निद्रेतून त्या निद्रेची ओळख पटावी म्हणून एक लक्षण सांगतो ते असे की जो अंतःकरणापासून विरक्त झालेला असतो तो जागा झाला असे समजावे. जो पूर्णपणे विरक्त आसक्तिरहित भोग विलासापासून दूर झालेला आहे त्याला कोणतीच आशा नाही इच्छा नाही अपेक्षा नाही. जो पूर्णपणे विमुख झाला आहे यापासून त्याने तोड फिरविले आहे अशाने आपला मोठेपणा सोडून साधन करावे. अर्थात एखाद्या उद्देशासाठी लक्ष्यासाठी स्वतःला अर्पित करणे ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. या ठिकाणी अडचणी निर्माण करण्याचा आणि मोक्षाची कामना करण्याच्या व्यक्तीला किंवा कोण साधक कोण सिद्ध हे कसे ओळखायचे तो सद्गुरूंना सांगा ही विनंती. सृष्टी जे का चराचर जीवा दाटले अपार परी तो अवधे चत्वार बोलिली जेती एका तयाचे लक्षण तच्वार ते कोण कोण बौद्ध मुमुक्ष साधक जाण चौथा सिद्ध या चौथ्या विरहित काही चराचरी पाचवा नाही. आता असो हे सर्वही विशद करू. बद्ध म्हणजे तो कोण कैसे मुमुक्षाचे लक्षण साधक सिद्ध वळवण कैसी जाणावी. मुमुक्ष साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. आता बद्ध जाणीजे ऐसा आधारीचा अंध जैसा चक्षुवीण दाही दिशा शून्याकार भक्त झाले
तापसी, योगी, वितरागी, संन्यासी पुढे एखादा दृष्टीसी येणार नाही. न दिसे नेणे कर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सगुण परमार्थ पंथ, तयास न दिसे सच्शास्त्र सत्संगती पात्र सन्मार्ग जो काम पवित्र तोही न दिसे. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. श्री समर्थ रामदास म्हणतात की ही चराचर सृष्टी आहे, त्यामध्ये अनेक अपार जीवांची गर्दी झालेली आहे. यामध्ये मनुष्याचे 4 प्रकारता वर्गीकरण केले आहे. त्याची लक्षणे आणि त्याच्या प्रकाराविषयी जाणून घ्यावे. हे 4 प्रकार म्हणजे बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध होय. अपेक्षा 5व्या प्रकारात कोणी येत नाही. या ठिकाणी बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षाचे लक्षण काय असते, साधक कोण असतो, सिद्ध कोण असतो, हे सर्व कसे ओळखायचे यासंबंधी ऐकण्यासाठी सूचना दिली आहे. बद्धाची ओळख सांगताना श्री समर्थांनी आंधळ्या माणसासारखी अवस्था बद्धाची असते असे म्हटले आहे. या अंधारा कोणाचा आणि कशा प्रकारचा असतो, तर आंधळ्या माणसाला डोळे दृष्टी नसल्याने दाही दिशा शून्याकार भासत असतात. त्याला त्याच्या समोर कोणी आले तरी दिसत नसते. जे भक्त, ज्ञानी, तापसी, योगी, विरक्त, संन्यासी आले तरी त्यांना तो ओळखू शकत नाही. तसेच चांगले कर्म, वाईट कर्म, योग्य कर्म, अयोग्य कर्म, धर्म अधर्म संबंधीचे त्याला काहीच कळत नाही. इतकेच काय, सोप्यातला सोपा परमार्थ मार्ग तोही त्याला दिसत नाही. आणखी विशेष म्हणजे शास्त्र संगती त्यात्र किंवा अत्यंत पवित्र असा सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग तेही त्याला दिसत नाही, ओळखता येत नाही. डोळ्यात जर सांगायचे म्हटले तर बद्ध माणसाला कशातलेच काही कळत नाही. सारासार विचार कसा करावा, स्वधर्म म्हणजे काय असतो, त्या स्वधर्माचे आचरण कसे करावे, परोपकार म्हणजे काय, परोपकार कसा करावा, दान कसे द्यावे, कोठे द्यावे, पुण्य म्हणजे काय, पुण्य कसे प्राप्त करता येईल, पुण्य कसे प्राप्त होते, या सर्व बाबी संबंधी त्याला काहीच माहीत नसते. या बाबतीमध्ये तो अज्ञानी
अजाणकार असतो. अर्थात असे म्हणता येईल की अंधारात हे जळण्याचा प्रकार कसा दिसणार? प्रकाश असतो की कसा हे तरी त्याला कुठून कळणार? कोण सांगणार? अर्थात भरकटलेल्या अवस्थेमधील बद्ध अवस्थेतील माणसाची ही अवस्था अत्यंत दयनीयच म्हणावी लागेल. जय जय रघुवीर समर्थ.